या जगात प्रत्येकजण यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारून बघा, लोक तुमची किंमत करतात का? जर उत्तर नाही असेल तर त्यामागे नशीब कारणीभूत नसतं. अनेकदा आपणच नकळत अशा सवयी लावून घेतो ज्यामुळे लोक आपल्याला गृहीत धरू लागतात. आपल्या लहान लहान वाटत असणाऱ्या चुका ह्या दिवसेंदिवस वाढत गेल्या की लोक आपली किंमत करणं बंद करतात. पण ही किंमत कमी का होते, याला कारणीभूत कोण असतं आणि या लहान लहान चुका काय असतात, हे आपण या व्हिडिओमधून नक्की जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी ललिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आणि तुम्हाला होणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याचे उत्तर मिळवण्यासाठी हे व्हिडिओ सतत पाहत राहा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वतःची किंमत वाढवण्याचे असे काही प्रभावी नियम. काही चुका तुम्ही करत असतात, हे नियम सांगून तुम्ही तुमच्या आयुष्यातील चुका काय होत आहेत हे तुम्ही जाणून घेऊ शकता. आणि हे नियम तुम्ही आत्मसात करून प्रत्येक वेळी आयुष्यात आपल्याला तुम्हाला हवा आहे तसा आदर कसा मिळवू शकता, हे मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे नियम तुमचा आत्मविश्वास, तुमचं व्यक्तिमत्व आणि आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. स्वतःचा आदर करायला शिका. जो स्वतःचा आदर करत नाही त्याचा आदर जगही अजिबात करत नाही. मग स्वतःला कमी समजणं, स्वतःची तुलना इतरांशी करणं आणि स्वतःलाच दोष देणं हे आजच बंद करा. कारण या गोष्टी जरी तुम्हाला आज दिसायला लहान लहान वाटत असेल की काय होतंय, इतर लोक आदर करत नाहीत किंवा मी स्वतःचा आदर नाही केला. कारण काही जणांना ही सवय नसते. असं वाटतं जेव्हा ते इतरांचा आदर करतात त्यावेळेस ते स्वतःला हरवून बसतात किंवा स्वतःच्या अस्तित्वाचं भानच त्यांना उरत नाही. एवढं दुसऱ्यांसाठी किंवा इतरांसाठी त्यांनी केलेलं असतं. त्या दुसऱ्यांच्या बद्दल जगण्यामध्ये ते इतकं विसरतात की स्वतःचं आयुष्य जगायचं हरवून बसतात. मग त्यांना काही वर्षानंतर किंवा काही दिवसानंतर अशी भावना कुठेतरी जागी होते की माझं खरंच कुठे चुकलं का, की आज माझे नातेवाईक, माझे कुटुंबीय, माझे मित्र किंवा इतर कोणीही माझी जेवढी किंमत करायला पाहिजे किंवा माझी जेवढी किंमत असायला पाहिजे तेवढी करत नाहीत, असं त्यांना काही दिवसानंतर जाणवायला लागतं. पण यामागची सुरुवात कुठेतरी काही दिवसापासून, काही वर्षापासून नक्कीच झालेली असते. आणि ती सुरुवात इतर कोणापासूनही होत नाही. ती सुरुवात नेहमी कुठे ना कुठे ते रोप, ते बीज आपण लावलेलं असतं स्वतः. त्यामुळे स्वतःची किंमत जर ठेवून घ्यायची असेल तर आधी स्वतःची किंमत करायला शिका. आणि मग बघा, जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कराल तेव्हा इतर लोकसुद्धा तुमची किंमत नक्की करतील. आणि मग बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला जेवढा आदर हवा आहे किंवा जेवढा आदर तुम्हाला अपेक्षित आहे तेवढा आदर तुम्ही स्वतः मिळवू शकता. तो आदर मिळवणं म्हणजे हिसकावून घेणं असं कधीच होत नाही. कारण स्वतःचा आदर मिळवणं म्हणजे इतरांच्या हक्काचं काहीतरी हिसकावून घेणं हे अजिबात नसतं. काही जणांना असं वाटतं, मला आदर नाही मिळाला म्हणून काय होतं, किंवा माझ्या एखाद्या नातेवाईकाने किंवा माझ्यासोबत जे असतील किंवा आजूबाजूला जे लोक असतील त्यांना आदर मिळाला ना बस झालं. पण असं आयुष्य कधीच आपण सुखाने नाही जगू शकत. आपल्याला जो आदर ज्या ठिकाणी मिळायला हवा तो त्या ठिकाणी त्यावेळी मिळायलाच हवा. आपण असं म्हणून स्वतःच्या मनाची समजूत तरी नक्की काढू शकतो, पण ते योग्य निर्णय अजिबात राहणार नाही. कारण काही जणांना अशी सवय असते की मला त्या ठिकाणी किंमत जेवढी मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाही, म्हणजे ते गप्प राहतात. ते काही गोष्टी बोलूनसुद्धा दाखवत नाहीत. त्यांना असं वाटतं माझी जेवढी किंमत तिथे व्हायला पाहिजे होती तर माझंच काहीतरी चुकलं असेल
किंवा इतरांना मिळाली ना मग बस झालं, माझं काय त्यात एवढं श्रेय असं. पण या गोष्टी जेव्हा कुठेतरी तुम्ही स्वीकारायला सुरुवात करता त्यावेळी त्या गोष्टींची किंमत करणं इतर लोकही विसरतात आणि मग हळूहळू ही तुमच्या मनाला सवय होत जाते आणि मग ही सवय हळूहळू तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी ना कधी त्रास देऊ लागेल. पण या गोष्टीची किंमत तुम्हाला जेव्हा होईल ना त्यावेळेस वेळ खूप पुढे निघून गेलेली असेल. त्यामुळे आजच या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओतून मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करेल की एखाद्या ठिकाणी तुमची किंमत एखादी व्यक्ती किती करते किंवा इतर समूहातील लोक किती करतात, एखादी टीम असेल, एखादं ठिकाण असेल किंवा तुमचं कामाचं ठिकाण असेल, त्या ठिकाणी तुमची किंमत लोक किती करतात यावर तुमची स्वतःची किंमत ठरू शकते. त्यामुळे आधी स्वतःला किंमत द्यायला, आदर द्यायला नक्की शिका. कारण याचं बीज मोठं होण्यापेक्षा त्याची सुरुवात स्वतःला आदर देण्यापासून नक्की करा. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला शिकता, स्वतःला आदर द्यायला शिकता किंवा कुठेतरी स्वतःचं स्थान प्रथम तुम्ही स्वतःला ठेवता त्यावेळेस इतर लोकही तुम्हाला किंमत द्यायला नक्की शिकतील. आणि मग बघा, तुमच्या आयुष्यात कुठेतरी ही खंत घेऊन तुम्ही जगत असाल की आजपर्यंत मला हवी होती ती किंमत आजपर्यंत मला मिळाली नाही किंवा मला जेवढं अपेक्षित होतं तेवढी किंमत मला आजपर्यंत मिळाली नाही. ही खंत तुमच्या आयुष्यात कधीच राहणार नाही. आणि मग बघा, त्या दिवसापासून तुम्हाला तुमचं आयुष्य वेगळं वाटायला लागेल. कारण आपण वरवर किती जरी म्हटलं की मला इतर लोकांची गरज नाही आहे किंवा मला त्यांनी काहीही समजू दे, मला फरक पडत नाही, पण कुठेतरी इतरांचं बोलणं, इतरांनी बोललेल्या गोष्टी किंवा इतरांनी समजलेली भावना ह्या आपल्या मनापर्यंत पोहोचत असतात. त्याचं दुःख घेऊन कुठेतरी आपण दिवसरात्र फिरत असतो. पण लक्षात ठेवा, ही गोष्ट जर तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात झाली नाही पाहिजे तर आजच विचार करा, वेळ अजूनही गेलेली नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही स्वतःचा आदर करता, स्वतःची किंमत करायला शिकता त्यावेळेस इतर लोक तुमचा आदर नक्की करतील. लक्षात ठेवा, ही सुरुवात कधीही इतरांकडून किंवा दुसऱ्यांकडून अपेक्षित करू नका. सगळ्यात मोठे जबाबदार तुम्ही आहात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये स्वतःला तुम्ही कसं दाखवता, कसं तुम्ही प्रदर्शित करता हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, एखादा चित्रपट असेल तर तो चित्रपट एखाद्याला हिरो कसं बनवायचं किंवा एखाद्याला विलन कसं बनवायचं ही त्याची स्क्रिप्ट ठरवत असते किंवा त्या स्क्रिप्टचा जो लेखक आहे तो ठरवत असतो की हिरोला कोणत्या ठिकाणी जास्त दाखवायचं आहे, कोणत्या ठिकाणी कुणाला विलन बनवायचं आहे. अशाच प्रकारे आपलं आयुष्यही आहे. त्या आयुष्याचे हिरो आपण स्वतः बनू शकतो. कारण जेव्हा आपण आपली स्क्रिप्ट आपल्या हाताने लिहितो त्यावेळेस तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्याचे मुख्य हिरो बनू शकता. इतर लोकांना जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान द्यायला सुरुवात करता त्यावेळेस कुठेतरी तुमचा स्वतःचा रोल हा तुम्ही पाठीमागे घेतलेला असतो. त्यावेळेस तुम्ही स्वतःला जरी म्हणत असाल किंवा मनाला समजावत असाल की मी कुठेतरी मागे गेलोय, पण याला कधी ना कधी, काही ना काही दिवसाच्या मागे तुम्ही जबाबदार नक्की असता. त्यामुळे आजच विचार करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये मला जेवढी अपेक्षित तेवढी किंमत आजपर्यंत मला कोणी दिली नाही किंवा जेवढी मला आत्ता अपेक्षित आहे तेवढी किंमत मला मिळत नाही, तर ह्या चुका आजच करू नका. आजच सुधारा. आणि मग बघा, तुम्हाला जेवढं अपेक्षित बदल हवे आहेत तेवढे नक्की मिळतील. कारण काही जणांचं आयुष्य अर्ध्यापेक्षा जास्त गेलेलं असतं आणि ते त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असतील किंवा इतर मोठे नातेवाईक असतील किंवा आजूबाजूचे लोक असतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य त्यांनी खूप जगलेलं असतं.
असं त्यांना वाटत असतं की मी असा वागलो तर काय होईल, इतरांच्या विचारातच त्यांनी आयुष्य घातलेलं असतं. मग आयुष्याच्या शेवटी त्यांना कुठेतरी एखाद्या वेळी जाणीव होते की माझं आयुष्य मला जसं हवं होतं तसं मला जगता आलं नाही, किंवा माझ्या आयुष्यात मला जशी किंमत अपेक्षित होती तशी मला मिळाली नाही. पण खरंच तोपर्यंत वेळ राहिलेली असते का? अजिबात नाही. कारण तोपर्यंत त्यांचं आयुष्य कुठेतरी 75% पुढे सरकलेलं असतं. कारण ह्या दिवसाची सुरुवात त्यांनी कुठेतरी स्वतः केलेली असते. इतर लोकांच्या भावना जपण्यासाठी, इतर लोकांचे विचार पुढे आणण्यासाठी कुठेतरी त्यांनी त्यांचा रोल पाठीमागे ठेवलेला असतो. इतरांना कोणाला तरी हिरो बनवण्यासाठी त्यांनी आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं असतं. पण त्याची जाणीव खरंच समाजाला, कुटुंबाला आणि इतर लोकांना असते का? कधीच नाही. कारण आयुष्य हे असंच आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्वाचं स्थान देता त्यावेळेस इतर लोकही तुम्हाला महत्त्वाचं स्थान द्यायला कधीही विसरणार नाहीत. त्यामुळे अजून वेळ गेलेली नसेल आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. परिस्थिती कशीही असू द्या, काळ कितीही बदलू द्या आणि कितीही लोक सुशिक्षित होऊ द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत किंवा स्वतःचं स्थान स्वतः निवडणार नाही तोपर्यंत इतर कोणताही व्यक्ती किंवा इतर कोणतेही लोक तुम्हाला तुमचं स्थान, तुमची किंमत कधीही देणार नाहीत. स्वतःहून ते कधीही म्हणणार नाहीत की ही तुझी जागा आहे आणि तू इथे ह्या जागी असलं पाहिजे. असं कधीच होणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या वेळी हिरो व्हायचं की विलन हे स्वतः ठरवू शकता. आणि लक्षात घ्या, या गोष्टीचा जेवढ्या लवकर तुम्हाला समज आला असेल ते तेवढं चांगलं आहे. कारण खूप दिवसानंतर आपलं अर्ध आयुष्य गेल्यानंतर मिळवलेला ज्ञान काहीच गरजेचं नसतं. कारण त्यावेळेस तुम्ही अर्ध आयुष्य घालवलेलं असतं. ते दिवस कधीही परत येणार नाहीत. त्यामुळे या गोष्टीला नक्की लक्ष द्या. आज तुम्हाला वाटत असेल की हा विषय जरी छोटा असला पण हा एखाद्याला आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान देऊ शकतो. आपल्या आजूबाजूला इतर लोक असतात, पण काही लोकांचं असं असतं की मला प्रतिष्ठा मिळाली नाही म्हणून काय झालं, माझ्या आजूबाजूचे लोक किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये स्थान मी स्वतः ठरवले असं म्हणून ते जगत असतात. पण मला सांगा, हे खरंच समाधान आहे का? हे त्यांच्या मनाची खोटी समजूत आहे किंवा त्यांच्या मनाचं हे खोटं समाधान आहे की मी माझ्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य जगतो. पण इतर लोकांच्या मध्ये ते जेव्हा वावरतात, समाजामध्ये ते वावरतात, त्यांना कुठंतरी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते किंवा एखाद्या ठिकाणी त्यांना जी किंमत मिळायची ती किंमत मिळत नाही, तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप नक्की झालेला असतो. प्रत्येकाला कधी ना कधी या गोष्टीची जाणीव झालेली असते की कुठेतरी माझं चुकलं का, की मी स्वतःला किंमत नाही दिली. तर ह्या गोष्टी खरंच खूप जाणीवपूर्ण जगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वतःची किंमत कशी ठरवायची, स्वतःला किती किंमत द्यायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. लक्षात घ्या, तुमचं आयुष्य कशा प्रकारे घडवायचं आहे हे तुमचे आजचे निर्णय नक्की ठरवतात. त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना तुम्ही स्वतःला कोणत्या ठिकाणी ठेवता, तुम्ही स्वतःला कशा प्रकारे हँडल करता, स्वतःला काय मान सन्मान देता, हे तुमचं आयुष्य, तुमचे इतर आजूबाजूचे लोक नक्की ठरवतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की मला माझ्या आयुष्यामध्ये किंमत देण्यासाठी किंवा इतर लोकांकडून किंमत मिळवायची असेल तर तुम्ही स्वतःची किंमत स्वतः आधी वाढवावी लागेल. काही लोकांनी त्यांचं आयुष्य इतरांच्या म्हणण्याप्रमाणे जगण्यात आणि इतरांना आनंदी करण्यामध्ये इतकं घातलेलं असतं की त्यांना आयुष्याच्या शेवटी पश्चाताप होतो की मी इतरांच्या आनंदासाठी, इतरांसाठी जगत राहिलो. इतर लोक कसे खुश राहतील, ते इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील,
मी असं वागलो तर त्याचे दुष्परिणाम होतील का, या विचारातच त्यांनी खूप आयुष्य घातलेलं असतं. मग त्यांना काही वर्षानंतर असं वाटतं की मी खरंच स्वतःच्या आनंदाचा, स्वतःच्या खुशीची पर्वा केली असती तर बरं झालं असतं. पण त्यावेळी खरंच वेळ त्यांच्या हातात असते का? कारण विचार करून काहीच होत नाही. पण गेलेला भूतकाळ हा त्यांना त्यांची किंमत मिळवून देतो का? कधीच नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जरी दुसऱ्यांना प्रथम स्थान दिलं असेल, पण स्वतःची किंमत स्वतः जर ठेवली नसेल, तर इतर लोकही कधीच ते तुम्हाला परत मिळवून देऊ शकत नाहीत. कारण मागच्या भूतकाळामध्ये तुम्ही इतरांसोबत चांगले वागता वागता स्वतःला कुठंतरी स्वतःची किंमत स्वतः कमी केलेली असते. त्यामुळे लक्षात घ्या, इतर लोक खुश राहावे म्हणून स्वतःला दिली गेलेली दुय्यम दर्जाची किंमत, तुमचं स्वतःचं स्थान किंवा प्रथम क्रमांक तुम्हाला कधीही देऊ शकत नाही. त्यामुळे कधीही स्वतःची किंमत आधी स्वतः ठेवा आणि मग ती इतरांकडून अपेक्षित करा. वेळेची किंमत ओळखा. वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. वेळ वाया घालवणारा माणूस हळूहळू स्वतःची किंमत कमी करतो. मी जसं प्रमाणे व्हिडिओमध्ये सांगितलं की काही लोक आयुष्याचे खूप दिवस आधी विचार करत नाहीत की माझी किंमत काय आहे इतरांच्या नजरेमध्ये, आणि मग अचानक त्यांना जाणवायला लागतं की माझं खरंच मागच्या काही वर्षामध्ये चुकलं का, की मी माझी किंमत स्वतः ठेवली नाही. पण खरंच त्यांच्याकडे वेळ असतो का? अजिबात नाही. त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत तुमची स्वतःची किंमत नक्की लक्षात घ्या. ती ओळखायला शिका. इतर लोक तुम्हाला कुणीही समजावून सांगणार नाहीत. त्यामुळे स्वतःला प्रूफ करण्यासाठी वेळोवेळी तुम्हाला स्वतःमध्ये कोणते बदल करावे लागतील ते बदल करा. कारण हे युग प्रगतीचं आहे. त्यामुळे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःमध्ये जे कोणते पॉझिटिव्ह बदल असतील ते नक्की करा. नवीन कौशल्य शिका. नवीन गोष्टी तुमच्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि मग बघा, इतर लोक म्हणण्याआधी तुम्हाला तुमची किंमत नक्की मिळालेली असेल. कारण तुमचं यश तुमच्या हातात असेल तर तुमची किंमत कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे सतत शिकत राहा आणि प्रगतीपर्यंत कसे पोहोचाल याकडे नक्की लक्ष द्या. दिलेला शब्द पाळा. विश्वास हा एका दिवसात तयार होत नाही, पण खोटं किंवा मोडलेलं वचन अनेक वर्षाचा विश्वास संपवू शकतं. तसंच तुमच्या किमतीचं सुद्धा आहे. आधी तुम्ही जर स्वतःची किंमत ठेवली नसेल, पण अचानक तुम्हाला वाटत असेल की इतर लोक तुम्हाला तुमची किंमत परत देतील, तर हे 1-2 दिवसामध्ये अजिबात होत नाही. तुम्ही मागच्या काही वर्षामध्ये किंवा एवढ्या दिवसामध्ये स्वतःला कसं हँडल केलं आहे, स्वतःला तुम्ही कसं दाखवलं आहे, यावर तुमची किंमत ठरत असते. त्यामुळे स्वतःला यशस्वी बनण्याकडे तुमचं लक्ष नेहमी असू द्या. आत्मविश्वासाने बोला. तुमचा आवाज, तुमची देहबोली आणि बोलण्याची पद्धत तुमच्याबद्दल खूप काही सांगून जाते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचा आवाज आणि तुमची देहबोली नक्की स्पष्ट असू द्या. स्पष्ट, शांत आणि आत्मविश्वासाने इतरांसोबत बोला. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. निरोगी शरीरात मजबूत मन तयार होतं. त्यामुळे व्यायाम करा, योग्य आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि स्वतःमध्ये चांगले गुण नक्की घेऊन या. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. कारण सकारात्मक लोकच तुम्हाला तुमच्या किमतीपर्यंत नक्की पोहोचवू शकतात. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं भविष्य ठरवतील. त्यामुळे नकारात्मक लोकांच्या संगतीत राहून तुमची किंमत कमी करून घेण्यापेक्षा पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत नक्की राहा. आणि मग बघा, इतरांची प्रगती बघून तुम्हालाही वाटेल की माझी किंमत अशाच प्रकारे इतरांनी केली पाहिजे. इतरांशी तुलना कधीही करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे आणि जसं प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो तसं तुमचंही आयुष्य वेगळं असणार आहे. त्यामुळे स्वतःची किंमत कशा प्रकारे ठेवायची किंवा तुम्हाला तुमचं यश किती दिवसात मिळेल, कशा प्रकारे तुमचं आयुष्य ठरलेलं आहे, ही तुलना इतरांशी कधीही करू नका. पुस्तकं वाचा, नवीन कौशल्य शिका आणि स्वतःला अधिक सक्षम बनवा. आणि मग बघा, तुम्हाला तुमचं
जे पद असेल, तुमची किंमत असेल एखाद्या ठिकाणी, ती कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही. संयम ठेवा. यश एका रात्रीत कधीच मिळत नाही. मेहनत आणि सातत्यावर ते तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे सातत्य नक्की ठेवा. कृतज्ञ राहा. जी गोष्ट मिळाली आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला तुमची किंमत मिळत असेल तर ती कृतज्ञता व्यक्त करायला शिका. देवाचे आभार मानायला शिका. आणि मग बघा तुमचं आयुष्य आहे तशाप्रमाणे तुम्ही स्टेबल ठेवू शकता. इतरांना असंही वाटणार नाही की हा गर्वाने खूप वरती गेलाय किंवा ह्याला खूप गर्व झालाय. अशा प्रकारे तुमची वागणूक असू देऊ नका. स्वतःची ओळख स्वतः निर्माण करा. लोकांनी तुमच्याबद्दल काय विचार करावा हे त्यांच्या हातात आहे, पण तुम्ही कोण आहात हे तुमची कृती ठरवते. त्यामुळे तुम्ही जेवढे तुमच्या आयुष्यामध्ये कृतज्ञ असाल तेवढी तुमची किंमत इतरांना कळून जाईल. तुमचं काम इतकं उत्कृष्ट करा की लोक तुमचं नाव आदराने घ्यायला लागतील. स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे महागडे कपडे घालणं किंवा श्रीमंत दिसणं असं होत नाही. खरी किंमत वाढवते तो म्हणजे तुमचा स्वभाव, तुमची शिस्त आणि तुमची काम करण्याची पद्धत. ज्ञानामुळे आणि आत्मविश्वासामुळे या गोष्टी तुम्ही नक्की मिळवू शकता. आजपासून या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, कारण हे विचार तुम्ही फक्त ऐकून घ्यायचे नाही आहेत, ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अवलंब करून नक्की याचा विचार करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात नवीन एका विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.